आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक राजकीय बातमी आहे। भाजप आता शरद पवार गटाला अजून एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे। पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता भाजपमध्ये जाण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि या बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाबाबत दिल्लीमध्ये वरिष्ठांसोबत चर्चा सुरू असल्याचं देखील कळतंय। त्यामुळे अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता शरद पवारांना दुसरा कोणता मोठा धक्का बसतोय हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाबाबत दिल्लीमध्ये हालचाली सुरू असल्याचं कळतंय आणि भाजप आता पुन्हा एकदा शरद पवार गटाला एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे। पश्चिम महाराष्ट्रातील हा बडा नेता कोण हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस त्याचबरोबर शरद पवार गटातील अनेक नेते हे भाजपवासी होताना आपण पाहतोय आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्या सोबत आहेत। योगेश, शरद पवार गटाला अजून एक मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सागर, निश्चितच ज्या पद्धतीने काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश झाला आणि त्यानंतर आणखीन काही बडे नेते हे भाजपच्या गळाला लागणार आहेत, भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा या राज्याच्या राजकारणात सुरू आहेत। आणि आता सध्या जी काही चर्चा सुरू आहे ती अर्थातच पश्चिम महाराष्ट्रातला हा बडा नेता आहे जो लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार अशा पद्धतीची चर्चा आहेत। आणि शरद पवार गटातील हे बडे नेते आहेत। मधल्या काळात अनेक वेळा या नेत्याबद्दल चर्चाही सुरू होत्या। मंत्रिमंडळ विस्तार जो काही लांबला होता तो याच नेत्यांमुळे लांबला होता अशा पद्धतीच्या चर्चा सुरू होता, कारण ज्या पद्धतीने मंत्रिमंडळात सुद्धा या बड्या नेत्याला स्थान मिळणार होतं मात्र त्यावेळी त्यांनी इन्कार दिलेला होता। आणि आता मात्र या चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत आणि जी काही माहिती आता मिळते आणि ज्या पद्धतीने सांगितलं जातंय या नेत्याकडून सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेण्यात आलेली आहे। मात्र भाजपकडून या नेत्याच्या पक्षप्रवेशासंदर्भात दिल्लीत वरिष्ठांची सुद्धा चर्चा झालेली आहे आणि लवकरच या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश सुद्धा करून घेतला जाईल। आणि इतकंच नव्हे तर अजून सुद्धा या संदर्भातली पुढची जी काही माहिती अर्थातच या नेत्याच्या मुलाला लोकसभेची तिकीट सुद्धा भाजपकडून दिले जाणार असल्याचं सुद्धा बोललं जातंय। मात्र ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून भाजपने जे काही मिशन 48 हे ज्या पद्धतीने सुरू केलेलं आहे त्यानुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपमध्ये काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधले अर्थातच शरद पवार गटातील बडे नेते हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा पद्धतीची चर्चा सुरू आहेत। आणि पश्चिम महाराष्ट्रातला हा बडा नेता आहे आणि ज्या पद्धतीने भाजपची जी ताकद आहे ती पश्चिम महाराष्ट्रात वाढणार या दृष्टिकोनातून या भाजपच्या हालचाली सुरू असल्याचं बोललं जातंय। कारण ज्या पद्धतीने मराठवाड्यातल्या नेता अर्थात अशोक चव्हाणांच्या माध्यमातून भाजपला तिकडे एक मोठं बळ मिळालेलं आहे त्यानुसार आता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा भाजपला मोठी ताकद मिळणार या दृष्टिकोनातून भाजपचे प्रयत्न असणार आहेत। त्यामुळे लवकरच या बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे। सागर, नक्कीच योगेश, तुम्ही आपल्या सोबत राहात तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पश्चिम महाराष्ट्रातील एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। हा बडा नेता कोण हे लवकरच समजेल। मात्र आताची महत्त्वाची बातमी, पश्चिम महाराष्ट्रातील एक बडा नेता भाजपमध्ये जाणार अशी सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे आणि बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाबाबत दिल्लीमध्ये हालचाली सुरू असल्याचं देखील कळतंय। पुन्हा एकदा जाणार आहोत योगेश यांच्याकडे। योगेश, नुकताच अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत काँग्रेसचे नेते आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, त्यांना राज्यसभा दिली गेली आहे आणि अशाच वेळी शरद पवार गटाचा अजून एक मोठा नेता अर्थात विरोधकांचं या ठिकाणी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न कुठेतरी भाजपकडून होताना दिसतोय। सागर, निश्चितच भाजपने जे काही मिशन आखलेलं आहे त्यानुसार आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ज्या पद्धतीने 48 जागा आपल्या महाराष्ट्रात असतात आणि त्यानुसार 40+ जागा आम्ही जिंकू अशा पद्धतीचं सातत्यानं भाजपचे वरिष्ठ नेते त्यासोबत राज्यातील नेते सांगत आलेले आहेत। आणि हे मिशन जर यशस्वी करायचं असेल तर विरोधी पक्षातील बडे नेते हे भाजपमध्ये घेण्याची गरज आहे अशा पद्धतीचं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे अशोक चव्हाणांचा एक पक्षप्रवेश झालेला आहे, त्यानंतर आता शरद पवार गटातील हा एक पक्षप्रवेश असणार आहे। त्यामुळे निश्चितच विरोधकांचं खच्चीकरण तर असणार आहे, मात्र दुसरीकडे भाजप आपली ताकद कशी वाढेल या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असणार
आहे, कारण मराठवाड्यातली एक ताकद अशोक चव्हाणांच्या माध्यमातून भाजपने वाढवलेली आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा भाजपला आपली ताकद वाढवायची आहे. त्या दृष्टिकोनातून त्या नेत्याचा पक्षप्रवेश लवकर करून घेणार असल्याचं बोललं जातंय. ज्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या ज्या जागा आहेत त्या सर्व जागांवरती त्याचा प्रभाव असणार आहे आणि एकूणच भाजपला या जागा निवडून आणण्यासाठी त्यांची मदत होणार आहे. त्या दृष्टिकोनातून भाजप हा पक्षप्रवेश लवकरच करून त्यामुळे घेणार हा असल्याची बडा माहिती नेता कोण हे सूत्रांकडून पाहणं मिळते. तितकंच महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.